नोटाबंदीनंतर यंत्रमाग उद्योगाला आता मंदीला सामोरं जावं लागतंय। डिसेंबर नंतर आर्थिक व्यवहार सुरळीत झाल्यानंतर यंत्रमाग उद्योग रुळावर येत होता। मात्र जानेवारी अखेर सुताच्या दरात 25 ते 30% वाढ झाल्यानं उत्पादकांसमोर पुन्हा एकदा संकट उभं राहिलं। सुताच्या नव्या दरानुसार उत्पादन खर्चातही वाढ होत असल्यानं उत्पादकांना विक्री मूल्याचा पडताळा घेता येईना। दरवाढ केल्यास मालाचा उठाव होईल याची शाश्वतीही नाही, कारण इथलं 50 ते 60% उत्पादन युरोप, आखाती राष्ट्र, दक्षिण आफ्रिका, जर्मनी या देशांमध्ये निर्यात होतं। त्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनशी तीव्र स्पर्धा आहे। मालाच्या दर्जाबाबत सोलापूरचं उत्पादन अव्वल असूनही इतर राष्ट्रातून आणि राज्यातून हलक्या दर्जाचं उत्पादन स्वस्तात मिळत असल्यानं खूप मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे। सुताच्या दरामध्ये वाढ होत गेलाय। आज जे सूत दराच्या तुलनेने पक्का मालाला, आमच्या तयार मालाला तेवढा दर येईना। सुताची दर वाढणं मुळे इथली इंडस्ट्री फार मोठ्या संकटात सापडलेली आहे आणि याच्यात सुताचे दर कमी व्हावी असं आमच्या इथले जे सोलापूर मध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादकांची मागणी आहे आणि आमचे सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघाची सुद्धा तेच मागणी आहे की सुताचे दर कमी व्हावे। सोलापूरचा उद्योजक व्याजाच्या बोजात अडकलाय। त्यात सूत दरवाढीमुळे नवं संकट समोर आहे। शासनानं उत्पादन निर्यातीला प्रोत्साहन देऊन गृहकर्ज आणि शेतकऱ्यांसाठी जसा 6 ते 60% व्याजदर आकारला जातो त्याप्रमाणे यंत्रमागाला मशिनरी आणि खेळत्या भांडवलासाठी 6% दरानं कर्ज पुरवठा केल्यास उत्पादन खर्च कमी होईल असं मत यंत्रमागधारक व्यक्त करतायत। ते न झाल्यास या उद्योगावर अवलंबून असलेल्या 70 ते 80 हजार कामगारांना पुन्हा बेकारीस सामोरं जावं लागेल अशी भीती व्यक्त होती आहे। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।